नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये. शिवसेना शिंदे गटाच्या ज्या महिला जिल्हा प्रमुख आहेत विमलताई पुंडे यांनी आत्ताच 2 दिवसापूर्वी जो शिंदे गटाच्या ज्या महिला जिल्हा प्रमुख पदाचा जो राजीनामा जो आहे तो दिलेला आहे. हे तर आपण त्यांच्याशी जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी खास चर्चा करणार आहोत. ताई, सर्वात आधी आपलं स्वागत आहे प्राधान्य न्यूजमध्ये. काय सांगाल आपण की जो आपण शिवसेना शिंदे गटामधनं जो जिल्हा प्रमुख पदाचा आपण राजीनामा दिलेला आहे? मी या ठिकाणी हे सांगू इच्छिते की मी जवळजवळ 1992 पासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहे. शिवसेना पक्षाचं काम करत असताना मी जनतेतून नगरसेविका म्हणून मला जन्मताने निवडून दिलेलं आहे. त्यानंतर पक्षाने माझ्यावर विश्वास टाकत माझ्याकडे शिवसेना शहर प्रमुख उपरगाव ही जबाबदारी माझ्याकडे होती. त्यानंतर मी तालुका प्रमुख म्हणून पण काम केलं. त्यानंतर मी आता साहेबांनी उठाव केला, त्यासोबतच मी साहेबांच्या सोबतच शिंदे गटात प्रवेश केला. एकंदरीत जो विचार आम्हा शिवसैनिकांना वंदनीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो दिलेला होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर हा विचार आज मी 35 वर्षांपासून जवळजवळ काम करते. 1983 पासून आमचा पुंडे परिवार हा शिवसेनेत काम करतो. तेव्हापासून आम्ही हा जो विचार जपलेला होता. तर आज काम करत असताना एकीकडे आजची जर परिस्थिती आपण बघितली तर शिवसेना या पक्षाचे आमचे मुख्य नेते पक्षप्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महिलांसाठी अशा काही पद्धतीने काम करत आहे, तर आज ते तमाम महिलांचे लाडके भाऊ म्हणून ठरलेले आहे. आणि यात अजिबात काही वावगं नाही, कारण साहेबांचं महिलांप्रती असलेले संवेदनशीलपणा आणि महिलांप्रती साहेब जे काम करत आहे, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना ही सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे की ही आदरणीय आमचे पक्षप्रमुख मुख्य नेते शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसच ही योजना साहेबांनी सुरू केलेली आहे. आणि प्रत्येक महिला भगिनीच्या खात्यात साहेबांनी 1500 रुपये त्या ठिकाणी पाठवलेले आहे. त्यानंतर सुकन्या योजना आहे, लेक लाडकी योजना आहे, पिंक रिक्षा योजना आहे, उज्ज्वला गॅस योजना आहेत. कितीतरी महिलांना योजना साहेबांनी दिलेल्या आहे. परंतु वर साहेब इतक्या मोठ्या प्रमाणे काम करत असताना आपण जर खाली बघितलं, जिथे मी ज्या विभागातून मी काम करते त्या विभागात तसं पाहिलं गेलं तर महिलांना काम करण्याला कुठल्याच प्रकारचं प्रोत्साहन या ठिकाणी मिळत नाही. आणि आजची पक्षाची परिस्थिती आहे, आज आम्ही जुने शिवसैनिक आहोत, परंतु 17 पक्ष फिरून आलेले काही लोक या ठिकाणी असे आहेत की ते फक्त स्वार्थासाठी पक्षामध्ये काम करत आहेत आणि फक्त टक्केवारीचं राजकारण त्या ठिकाणी होताना दिसतं. मुंबईचे पाहुणे आले तर फक्त त्यांच्या स्वागताला सज्ज राहायचं आणि इतर वेळेस महिलांना मात्र गृहीत धरायचं. मी जिल्हा प्रमुख असताना देखील मला साहेबांच्या स्वागतासाठी घेतले गेलेली पत्रकार परिषदेमध्ये मी महिला जिल्हा प्रमुख या शहरात असताना मला डावललं गेलं होतं. मग अशा प्रकारचं राजकारण महिलांना कुठेतरी आत्मबळ वाढवण्यासाठी महिलांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जात नाही. नवीन पक्षात आलेल्या लोकांची आमची मतं जुळत नाहीत आणि जो महिलांना सन्मान मिळायला हवा पक्षामध्ये काम करत असताना तो सन्मान मिळत नाही. म्हणून मी आज माझ्यासह माझ्या अनेक शिवसैनिक महिला भगिनींनी इथे राजीनामा दिले. आपल्या पत्रामध्ये देखील एक उल्लेख आहे की जे काही 1% फक्त समाजकारण आणि 99% जे काही ठेकेदारीपणा जे पत्रामध्ये आपले उल्लेख आहे त्याचा नेमका रोख आपला कोणाकडे आहे? नेमकं काय सांगाल याबद्दल आपण? तेच ना, आम्हाला काम करताना आलेल्या अडचणींमधून आम्ही ज्यावेळेस जे इथे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांना विचारलं, मी नामोल्लेख टाळणारच आहे शक्यतो, तर त्यांनी आम्हाला उडत उडत उत्तरे दिली. परंतु ज्यावेळेस आम्हाला पक्षश्रेष्ठी भेटत गेले आदरणीय आमचे मोरे साहेब सचिव, तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही या व्यक्तींना भेटा, त्या व्यक्तींकडून तुम्ही तुमच्या खालच्या पद्धतीने कामे करून घेत जा. परंतु इथं जर बघितलं तर आम्हाला तसा रिस्पॉन्सच मिळत नव्हता. मग भगिनींनी कामं कशी करायची? आणखी सुद्धा आपल्या पत्रामध्ये देखील एक उल्लेख आहे की पक्ष संघटना वाढीसाठी अनेक आर्थिक भरीव जी मदत आहे ती वरिष्ठ पक्षाकडून होत आहे, पण खालच्या जे स्तरावरती म्हणजे आता सध्या लोकल स्तरावरती जी मदत आहे ती होत नाही. म्हणजे त्याबद्दल आपण काय सांगाल की काय खुलासा कराल आपण याबद्दल? मग हाच मुद्दा आहे. वरुण शिंदे साहेब आमचे पक्ष प्रमुख मुख्य नेते हे सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, शिवसेनेत सर्व गोरगरीब विचारांचीच कार्यकर्ते पदाधिकारी असतात. त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. कार्यकर्त्याला वाऱ्यावर कधीच सोडायचं नाही.
ही भूमिका साहेबांची असताना देखील इथे योग्य पद्धतीने न्याय दिला जात नाही, हेच मला इथे सांगायचं होतं. आम्ही सुद्धा आपल्याला देखील अनेक ठिकाणी बघितलं असेल, की पक्षाच्या अनेक बैठका असतील, आपण अनेक वेळा त्या ठिकाणी हजर होतात. पण नेमकं आता आपण जे सांगितलेले आहेत, की या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये असेल किंवा म्हणजे जे काही जबाबदार व्यक्ती आहेत, आपण त्यांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी टाळलेलं आहे. पण असं कोण असेल, की त्यांच्यामुळं आपल्याला या गोष्टी कराव्या लागल्या? आता ते तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सर्व माहीत आहे. इथे कोण पक्ष प्रमुख झालेला आहे, कोण पक्षाचं मालक आहे, इथे पक्ष कोण चालवत आहे, याचा तुम्हा सर्वांना खुलासा आहेच. मी कुणाचाही नामोल्लेख करू शकत नाही. याबद्दल आता आपण राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला काही मनवण्याचा काही प्रयत्न वगैरे झाला की कोणत्या स्तरावरती? भरपूर मला आमच्या सर्व पक्षश्रेष्ठींचे कालपासून फोन येत आहेत. मला माजी खासदार साहेबांचा देखील फोन आला. त्यानंतर मला आता नुकतेच आमच्या शिवसेनेमध्ये जे खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब आलेले आहेत, मला त्यांच्याकडून पण विचारणा झाली. माझं सामाजिक कार्य याचा सन्मान राखत मला आपले आमदार, सन्माननीय आमदार साहेब यांच्या सुद्धा टीममध्ये जे काम करणारे जे माझे बांधव आहेत, काही माझे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. तर माझे अनेक बांधव मला येऊन भेटून गेले आणि सगळ्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे आणि सगळ्या माझ्या निर्णयाला कोणीच नाव ठेवलेलं नाही आहे. आता सध्या आपण हा निर्णय तर घेतलेला आहे. आपणच आपल्या आपणही सांगितलं, की आता सध्या हा मनवण्याचा अनेक वेळा जो आपल्याला प्रयत्न झाला, पण आपण सध्या आता ते मागे घेणार नाही, बरोबर? तर आपण आता आपली पुढील भूमिका काय असेल? माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. मी आता इथून परत माघारी फिरणार नाहीये. मी कुठलंही पद घेणार नाही आणि मी कुठल्याच पक्षात पण प्रवेश करणार नाही. यापुढील आपली कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याची भूमिका नाहीये सध्या. नाही, सध्या तरी माझा कुठल्याच पक्षात जाण्याचं धोरण नाहीये. मी माझ्या सामाजिक कार्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगते, मी गेल्या 26 वर्षांपासून या कोपरगाव शहरामध्ये महिलांच्या आरोग्यासाठी, महिला ही कुटुंबात अतिशय महत्वाची असते, त्या महिलेच्या आरोग्यासाठी मी निशुल्क योग वर्ग घेते. मी योग शिक्षिका आहे, माझे पती योग शिक्षक आहे, माझा मुलगा, माझी सून, आमचं संपूर्ण कुटुंब योग शिक्षणाचं काम करतं. तर मी योग शिक्षिका आहे. मी माझ्या सामाजिक कार्यात खूप आनंदी आहे, कारण हा विचार मला आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे, की शिवसेनेमध्ये काम करत असताना तुमच्या सामाजिक कामावरच जोर असला पाहिजे. आणि तीच खंत मला आज वाटते, की सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाला शिवसेनेत न्याय मिळत नाही आणि फक्त टक्केवारीचं राजकारण करणारे याच लोकांना तिथे न्याय मिळताना दिसत आहे. म्हणून मी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे. माझा दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाण्याचा सध्या विचार अजिबात नाही. नेमकं टक्केवारीचं राजकारण आपण आता सध्या जे वक्तव्य केलेलं आहे, त्याबद्दल नेमकं आपलं कोणी नेमकं काय आपण असं काय सांगू शकाल, की नाव वगैरे? मी सांगते काय, मी 35 वर्षापासून शिवसेनेत आहे. मी नगरसेविका होते. मी कधीच अशा कुठल्याही प्रकारचे ठेके, टेंडर हे काही घेतलेलं नाही, ते केलेलं नाही. फक्त मी एक ऐकते, की बाहेरून लोक पण म्हणतात, की हे लोक फुकट नाही जात शिवसेनेमध्ये, हे इथे गेल्यानंतर काहीतरी मिळवतात, हे कॉन्ट्रॅक्ट घेतात, हे ठेके घेतात. मग त्याच्यावरून आणि ते नेमकेच बगल बच्चे सांभाळतात, जे श्रेष्ठी आहेत ते. मग कुठेतरी पाणी मुरतं आणि वरतून पण आम्हाला सांगण्यात येतं, की आम्ही आमच्या काही अडीअडचणी मांडल्या. आमच्या विभागामध्ये काम करत असताना, महिला सांभाळत असताना ज्या काही आम्हाला अडीअडचणी मांडल्या, आम्ही प्रत्यक्षात काही मिळवलं तर नाहीच अडीअडचणी सोडवण्यासाठी, परंतु ते मुद्दे जर आम्ही वरच्या आमच्या पक्षश्रेष्ठींना कळलं, ते आम्हाला खालच्यांची नावं सांगतात. आणि खालच्यांकडे आम्ही जर गेलो, जे इथले मुख्य आहे, खालचे म्हणजे इथले मुख्य, तर ते आम्हाला आमच्या स्वकर्तृत्वावर पक्ष वाढवावा लागतो. तुम्हाला आधी काम करावं लागतं, तुम्हाला योगदान द्यावं लागतं, तुम्हाला अंगावर केसेस घ्याव्या लागतात. म्हणजे 17 पक्ष फिरून आलेले काँग्रेसी विचारांचे लोक आम्हाला असं शिकवू लागतात. त्यावेळेस मग आपल्याला असं वाटतं, की गुणवत्ता नसलेल्यांचा, पात्रहीन लोकांचा काम करताना जर असा वरचष्मा असेल, तर अशा ठिकाणी आपण आपल्या विचारांची घुसमट होऊ न देणे हेच योग्य आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. खूप
तर या ठिकाणी आत्ताच आपण जे काही विमलताई पुंडे आहेत शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख त्यांचं ते पद होतं, तर त्यांनी 2 दिवसापूर्वीच त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. पण त्यांच्या पत्रामध्ये अनेक काही प्रश्न होते. तर त्या प्रश्नांचा जो खुलासा जो होता तो आपल्याला करायचा होता आणि त्यांच्या प्रतिक्रियाही देखील आपल्याला जाणून घ्यायच्या होत्या. त्यासाठीच आपण आज त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचा त्या पत्रामध्ये एक उल्लेख होता, की 1% समाजकारण आणि 99% जी ठेकेदारी पद्धत. पण नामोल्लेख मात्र त्यांनी या ठिकाणी करणं टाळलेलं आहे. पण त्यांची जी भूमिका होती ती आपण आज आपल्या प्राधान्य न्यूजच्या माध्यमातून त्यांच्याकडनं या ठिकाणी आज जाणून घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.